नमस्ते, मी उषा। आज आपण राजगिराची भाजी बनवत आहे। त्या भाजीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे। हे तेल आहे, मीठ आहे, हे लाल तिखट आहे, हळद आहे आणि चिरलेला कांदा आहे। ही राजगिराची भाजी आहे जी मी खुडून घेतलेली आहे। 15 मिनिटं तिला पाण्यामध्ये ठेवलंय आणि नेहमी जेव्हा पण आपण हिरव्या पालेभाज्या बनवतो तेव्हा 15 मिनिटं अशा कढईमध्ये डीप करून ठेवायच्या, जेणेकरून त्याची जे पण काही माती आहे ती खाली तळाला बसते। त्याच्यानंतर 15 मिनिटांनी तिला क्लीन करून घेतल्यानंतर आपण नेहमी हिरव्या पालेभाज्या चाळणीमध्ये घेऊन तिला स्टेन करायच्या, त्याच्यामध्ये काहीही पाणी राहता कामा नये। मी आता ही सेकंड टाइमला क्लीन करून घेत आहे, तर 2 वेळा तरी ॲटलिस्ट हिरव्या पालेभाज्या ह्या साफ करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून त्यातली जे पण काय माती वगैरे ते सगळी निघाली पाहिजे। आपल्याला कळते की कशी झालेली आहे स्वच्छ। तसेच हिरव्या भाज्या खाण्यामागे उद्देश म्हणजे मेन की आपल्या डोळ्यासाठी त्या खूप चांगल्या असतात। आणि एक टिप्स भाजीसाठी द्यायची म्हणजे भाज्या हिरव्या भाज्या कापून घेण्यापेक्षा खुडलेली भाजी ही जास्त चांगली टेस्टी लागते। प्रकारे ही भाजी मी गाळून आणि धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। तर आता आपण तिला कशी बनवायची ते पाहूया। या कढईमध्ये मी पाणी ठेवलंय। या पाण्यामध्ये मी थोडीशी खुडलेली पूर्णपणे भाजी आतमध्ये टाकते, कारण का ह्या बॉईल करून थोडी भाजी घेतल्याने त्यामधले जे पण काही उग्रसपणा किंवा पानांवर काही किडे असतात ते निघून जातात। आपल्याला काही जास्त तिला बॉईल करायची नाही, फक्त तिला स्टीम करून घ्यायचे। ही जी राजगिराची भाजी आहे डायरेक्ट तेलावर न करता ही वाफवून आपण करून घेत आहात, तर तिला तुम्ही पाहू शकता की वाफवलेली भाजी ही कशी बनते। थोडीशी पाण्यामध्ये टाकलेली असताना तिला थोडी हलवायची, म्हणजे त्या हिशोबाने थोडीशी ती स्टीम होते व्यवस्थित। अशी वाफवलेली भाजी जास्त तिला शिजवायची नाही, तिचा कलर चेंज होता कामा नये, जास्त बॉईल करायची नाही। 15 ते 20 मिनिटं आपण ही भाजी वाफवून घेतलेली आहे। ऑलमोस्ट ही आता शिजून थोडीशी झाली, तशी नंतर आपण तव्यावर परतल्यानंतर ती पुन्हा एकदा शिजणार आहे। तर आता आपण तिला उतरून घेऊया। उतरून घेतल्यानंतर तिला आपण एका चाळणीमध्ये काढणार आहे। तिचं पूर्णपणे पाणी निघून गेलं पाहिजे। थोडे हाताने आपण तिला थंड झाल्यानंतर पिळून घ्यायची आहे। आपण पाण्यातून बाहेर काढल्यानंतर चाळणीमध्ये ठेवून नंतर तिला थोडीशी अशी प्रेस करून तिच्यामध्ये जे काही पाणी आहे ते रिमूव्ह करायचं आहे। भाजीला पूर्णपणे आपण पिळून घेतलेली आहे व्यवस्थित। आता हिच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाकायचं, जेवढं आपल्याला तिखट गरजेचं आहे तेवढं। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, थोड्याशा प्रमाणात टाकायचं। तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशी व्यवस्थित। पूर्ण मीठ आणि लाल तिखट पूर्ण त्या भाजीला पूर्ण लागला पाहिजे असं तिला मिक्स करून घ्यायची। थोडीशी अजून लागेल तिखट, मला असं वाटतं की थोडंसं अजून तिखट करावी, पण मी अजून थोडीशी लाल तिखट टाकत आहे। माझा हा लाल तिखट म्हणजे माझा स्पेशल मसाला म्हणजे घाटी मसाला आहे, जो मी रेग्युलर जेवणामध्ये वापरते। आता गॅसवरती एक पॅन ठेवत आहे। पॅन मध्ये 3 चम्मच घेतलेलं तेल टाकते। तेल गरम झालं का आपण त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकू। तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण हा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकतोय। तुम्ही पाहिजे तर लसूण पण वापरू शकता। आज मी लसूण टाकला नाहीये, पण तुम्हाला पाहिजे
तुम्ही लसूणही टाकू शकता या भाजीमध्ये। आता हा कांदा आपण पूर्ण ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा आता आपला ऑलमोस्ट ब्राऊन होत आलेला आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये ही जी मिक्स करून आपण तिखट मीठ आणि हळद लावून ठेवलेली भाजी आहे ती आपण या कांद्यावर टाकायची आहे। आणि ही भाजी आपण 7 ते 8 मिनिटं म्हणजे जशी तेला पाणी सुटेल तेल सुटेल भाजीला तेवढी परतून घ्यायची या भाजीला। आता तयार होते। आता याच्यावरलं पाणी पूर्ण आटेल आणि त्याला थोडंसं तेल सुटेल, मग ही भाजी आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे। भाजी नेहमी मला तर असं वाटतं कसं की भाजी नेहमी भाकरीबरोबर खाल्ली जावी, कारण ग्रीन भाज्या भाकरीबरोबर खूप चांगल्या लागतात, म्हणून मी तर नेहमी भाकरीबरोबर खाण्याचंच पसंत करते हिरव्या पालेभाज्या। हे बघा आता भाजी पूर्णपणे रेडी आहे। भाजीचा कलरही कुठे चेंज झालेला नाही, पूर्णपणे ग्रीनही दिसते आणि दिसायला पण छान आणि खायला पण खूप सुंदर लागते। भाजी आणि भाकरी, मी तांदळाची भाकरी बनवली, तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता।